नमस्कार सर, आज या ठिकाणी तुमचं बातमीपत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे। सर्वप्रथम सर अभिनंदन, कारण की आपल्या नूतन विद्या मंदिर उमरोळी या शाळेने जिल्हा परिषद शाळा शिक्षण विभाग प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 च्यामध्ये परसबागेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। सर त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे अभिनंदन। सर काय म्हणाल त्याबद्दल? नमस्कार आणि धन्यवाद। सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या ग्रामीण शिक्षण संस्था नूतन विद्या मंदिर उमरोळी या शाळेने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सुंदर अशी परसबाग ही सजवलेली आहे। या परसबागेमध्ये सर्व जे फळभाज्या आणि पालेभाज्या ज्या आहेत, या सेंद्रिय जे खत जे आहे, या सेंद्रिय खतांपासून ही सर्व परसबागेमध्ये या भाज्या आम्ही पिकवत आहोत। सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर जमीन चांगली अशी मशागत करून घेतली, त्याच्यामध्ये जे सेंद्रिय जे खत जे आहे म्हणजे शेणखत, शेण गाईचं, म्हैशीचं, थोडंसं गोमूत्राचं अर्क असं मिश्रित करून चांगली मशागत करून घेतली आणि मशागत केल्यानंतर त्याचे आळे तयार केले, वाफे तयार केले आणि वाफ्यांमध्ये चांगल्या अशा पालेभाज्या ज्या आहेत त्यामध्ये मेथी, लाल माठ, पालक, कोथिंबीर, म्हणजे पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना ज्या लागणाऱ्या ज्या पालेभाज्या ज्या आहेत त्या सर्व आम्ही पिकवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। त्याचबरोबर एक ड्रीप तयार केली, मल्चिंगचे पेपर जे आहेत ते पेपर आम्ही टाकले आणि त्याच्या माध्यमातून पाण्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून ते पेपर टाकून बाष्पीभवन जास्तीत जास्त होऊ नये म्हणून तिथे फळभाज्या ज्या आहेत त्या फळभाज्या आम्ही लावल्या। त्याच्यामध्ये ज्या पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना उपयोगी पडणाऱ्या ज्या फळभाज्या ज्या आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी लावल्या। त्याच्यामध्ये टोमॅटो, मिरची, त्याच्यानंतर वांगी, दुधी भोपळा, कोबी, फ्लावर, मिरची अशा असंख्य अशा फळभाज्या त्या ठिकाणी लावल्या। आणि हे करत असतानाच या कामी जे पारितोषिक जे होतं, जे नामांकन जे होतं, त्याच्यामध्ये तालुका स्तरावर जे शासकीय जे अधिकारी जे आहेत त्यांनी आमच्या परसबागेला व्हिजिट दिली। त्यामध्ये गटशिक्षणाधिकारी माननीय श्री निमेश मोहिते सर, विस्तार अधिकारी पष्टे मॅडम, केंद्रप्रमुख यांनी तालुका स्तरावर व्हिजिट दिली आणि खरोखर अशी सुंदर बाग त्यांनी पाहत असताना मायक्रोग्रीनच्या पद्धतीने आम्ही खत तयार करून शोषखड्डा पण तयार केला, गांडूळ खत तयार केलं आणि एक चांगल्या पद्धतीची परसबाग या ठिकाणी आम्ही तयार केली। तदनंतर जिल्हा कमिटी या आमच्या शाळेत भेट दिली त्यांनी। या जिल्हा कमिटीमध्ये शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद माननीय सौ मातेकर मॅडम याही त्या ठिकाणी उपस्थित होता। त्यांची टीम त्यांनी पाहणी केली आणि मी सर्वप्रथम आज जिल्हा स्तरावर जो प्रथम क्रमांक मिळालेला आहे, मी खास करून त्यांचे, त्या कमिटीचे, सर्वांचे, शासकीय अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करीन। शिवाय हे सर्व करत असताना आमच्या ग्रामीण शिक्षण संस्था या संस्थेचं सहकार्य, त्यांचं मोलाचं मार्गदर्शन, तसेच शालेय शिक्षण समिती उमरोळी यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं। खास करून जे आमच्या कमिटीमधील जे शेतकरी जे होते, माननीय श्री हरेश्वर तरे, माननीय श्री भूपेश तरे यांनीही या परसबागेसाठी थोडं आम्हाला मार्गदर्शन केलं, थोडी मदतसुद्धा केली। जी सेवाभावी जी संस्था जी आहे, या सेवाभावी संस्थेतून जे आम्हाला बियाणं जे मिळालं, हे सेवा संयोग फाउंडेशन जे आहे त्याच्या माध्यमातून काही गोष्टी आम्हाला मिळाल्या। तसेच खास करून माझे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांना शेतीची जाण असलेले माझ्या शाळेतील जे कला शिक्षक जे आहेत श्री हेमंत घाटाळे सर,
तसेच शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांनाही शेतीची अचूक अशी माहिती आहे असे श्री मंगेश घरत आणि खास करून विद्यार्थी आजकाल जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांना शेतीची आवड निर्माण व्हायला पाहिजे. कारण बरेचसे विद्यार्थ्यांना आम्ही ज्या वेळेला विचारतो तेव्हा शेतीबद्दल त्यांना पुरेशी माहिती नसते आणि म्हणून विद्यार्थ्यांना ही शेतीची आवड निर्माण व्हावी, शेतीची कामं काय असतात ती माहिती पडायला पाहिजेत. कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि म्हणून शेतीमध्ये जी आपण फळभाज्या असतील किंवा पालेभाज्या असतील किंवा इतर जे काही धान्य असतील ती आपल्याला मोठ्या प्रमाणात पिकवण्यासाठी मुलांना शाळेपासूनच ही आवड निर्माण होण्यासाठी मुलांचे सुद्धा सहकार्य या ठिकाणी आम्हाला मिळाले. आणि पुन्हा एकदा सर्व अधिकारी वर्ग, सर्व आमच्या स्टाफ मेंबर, आमचे संस्था पदाधिकारी, शालेय शिक्षण समिती आणि सर्व माझे विद्यार्थी यांचे या ठिकाणी मोलाचं असं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आहे. धन्यवाद.